नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो। नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे मित्रांनो। 7 जिल्ह्यांसाठी 997 कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाले मित्रांनो। त्याबाबत एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे मित्रांनो। तर कोणते आहेत ते 7 जिल्हे व कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत व यांच्या याद्या कशा कधी व प्रकाशित होतील व शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की आज हा शासन निर्णय जाहीर झाला आहे मित्रांनो। ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण या जी.आरची सुरुवातीला प्रस्तावना पाहूया। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात एक वेळेस उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण शासन निर्णय पाहूया। ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 997 कोटी 4,36,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो। या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीनुसार अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म11 यांनी हा निधी वितरित करावा, अशी ही महत्त्वाची बाब दिली मित्रांनो। याचबरोबर मित्रांनो, DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा, अशी ही माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो। म्हणजेच मित्रांनो, शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो। आता आपण पाहूया की यादी कधी प्रकाशित होईल। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, अशी ही एक मित्रांनो बाब या ठिकाणी दाखवली आहे मित्रांनो, आपण पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो, ही यादी कशी डाउनलोड करायची मित्रांनो, आपण यादी डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो जिल्ह्याच्या संकेतस्थळावर एक वेबसाईटवर जायचं मित्रांनो। तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला हेडलाईनला आपल्याला यादी दाखवली जाईल मित्रांनो। सध्या अजून यादी ही अपलोड झालेली नाही मित्रांनो, प्रकाशित झालेली नाही। तर यादी कशी डाउनलोड करायसाठी यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर एक व्हिडिओसुद्धा आहे, तो व्हिडिओ आपण नक्की पाहू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण पुढील कोणकोणते जिल्हे आहेत हे या ठिकाणी पाहूया मित्रांनो। यासोबत ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करावयाचा निधीबाबतचे तपशील या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो जिल्हे आहेत। पहिला जिल्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे आहेत मित्रांनो। हे मित्रांनो ऑगस्ट 2024 शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो, बाधित क्षेत्र किती आहे किंवा बाधित शेतकऱ्याची संख्या किती आहे, या 3 जिल्ह्यासाठी एकूण निधी किती मंजूर झाले मित्रांनो। तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यासाठी 4.75 लक्ष, रत्नागिरी जिल्ह्याकरिता 3.73 लाख, सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता 5.53 लाख एवढी रक्कम मंजूर झाली मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, आपण नागपूर विभागामध्ये एक चंद्रपूर हा एक जिल्हा आहे। सप्टेंबर 2024 पिकांचं नुकसान झालं होतं। या ठिकाणी मित्रांनो 932 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, पुढील छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड, लातूर, परभणी हे 3 जिल्हे आहेत। याचं नुकसान मित्रांनो बीड व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान ऑगस्ट 2024 झाले, तर परभणी जिल्ह्याचं सप्टेंबर 2024 शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता शेतकऱ्यांची संख्या किंवा किती निधी मंजूर झाला आहे। तर यानंतर मित्रांनो, सप्टेंबर 2024 लातूर या जिल्ह्यात परत एकदा नुकसान झालेलं आहे मित्रांनो शेती पिकांचं। या ठिकाणी आपण पाहू शकता असे एकूण मित्रांनो 997 कोटी 4,36,000 एवढी रक्कम 7 जिल्ह्यासाठी मित्रांनो मंजूर झाली आहे।
तुम्हाला जर हा JR हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे JRची, त्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही JR डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. पण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.